त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय आहे ते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश धस अजित पवारांना म्हटले क्या हुआ तेरा वादा. सुरेश धस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आठवण दिलं पण काय या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य ती हो ना, मग त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे, चौकशी करून चौकशीत जर ते दोषी असेल तर तो वादा पूर्ण होईल. नाही, पण यामध्ये महायुतीचेच घटक आहेत, भाजपवर त्यांचेच आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे मंत्र्यांना टाकले, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे, पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीने झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे, हे बरोबर. परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून होऊ द्या चौकशी. आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे, तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काही जे असेल तर ती माहिती पूर्वच जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं जाणार तुम्ही माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिकी कराडचं सुरुवातीपासून नाव